पाण्यापैकी केवळ 7 टीएमसी पाणी हे सापडलं, बाकी पाणी सापडलंच नाही। मी ज्यावेळी मुख्यमंत्री झालो आणि मराठवाड्याच्या हिस्स्याचं पाणी मराठवाड्याला द्यायचं आहे, 23 टीएमसी पाणी आणा असं सांगितलं, तर माझ्या पुढे जेव्हा फाईल आली त्यावेळी असं लक्षात आलं की 23 टीएमसी पाणी हे कागदावर दिसत आहे, मुळामध्ये 7 टीएमसी पाणी हे उपलब्ध दिसतंय। उरलेलं पाणी एक तर वापरलं गेलंय, नाहीतर पुढच्या नियोजनामध्ये आहे किंवा तंटा लवादाच्या दुसऱ्या लवादापुढे ते जाणार आहे। तोपर्यंत अनेक कामं देखील सुरू झाली होती। म्हणजे सुरेश अण्णा मला हे सांगितलं पाहिजे की आपण सगळ्यांनी इथली कामं सुरू केली होती, पण पाणी यायचं होतं सीना कोळेगावमध्ये, पाणी धाराशिव जिल्ह्यात पहिले यायचं होतं आणि धाराशिवमधनं आपल्याकडे पाणी यायचं होतं, त्याचं नियोजनच झालं नव्हतं। आणि मग मुख्यमंत्री म्हणून त्यावेळी पहिल्यांदा आम्ही त्याचा पाठपुरावा करून त्याची एक बैठक घेतली आणि सीना कोळेगावमध्ये हे पाणी आणण्याकरताच्या प्रकल्पाला मान्यता दिली, त्याला निधी उपलब्ध करून दिला आणि ते पाणी सीना कोळेगावपर्यंत आता पोहोचलं। आणि त्यासोबत ज्यावेळी पुन्हा नव्याने जलसिंचन मंत्री म्हणून माझ्याकडे माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात जबाबदारी आली, सुरेश धस साहेबांनी, म्हणजे शब्द जरा चुकीचा आहे पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सुरेश धस मागे लागले की डोकं खाऊन टाकतात, एवढा पाठपुरावा केला। कपूर साहेब सांगतील, सगळ्यात पहिलं आमच्या नवीन सरकारने 2022च्या ऑक्टोबरमध्ये सगळ्यात पहिली सुप्रमा जर कोणाला दिली असेल तर या प्रकल्पाला आम्ही दिली 11,000 कोटी रुपयाची, 11,000 कोटी रुपयाची सुप्रमा दिली आणि याच्या सगळ्या नियोजनाकरता निधी उपलब्ध करून दिला। आणि आता हे काम अत्यंत वेगानं चाललेलं आहे। धाराशिव जिल्ह्यामध्येही आणि बीड जिल्ह्यातल्या या आष्टी तालुक्यामध्ये हे मोठ्या प्रमाणात पाणी आपण आणणार। मला विश्वास आहे की या भागाचा दुष्काळ हा आता भूतकाळ होणार आहे आणि ज्या गतीनं काम चाललेलं आहे त्या गतीनं लवकरच आपल्याला हे पाहायला मिळेल की संपूर्ण परिसर हा बागायती झालेला असेल। आणि धस साहेब, तुम्ही ज्याचा उल्लेख केला, पहिले तर या ठिकाणी संपूर्ण आपण पाईप पद्धतीनं आजकाल पाणी आणतो, पण प्रशांतच्या ज्या योजनेचा तुम्ही उल्लेख केला त्या योजनेमध्ये आम्ही योजनेतच त्या ठिकाणी जे काही शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत ड्रिपच्या माध्यमातून पाणी जाईल अशा प्रकारची व्यवस्था उभी केली आहे। मी कपूर साहेबांना या ठिकाणी विनंती करतो की या योजनेमध्येही आपण पाण्याचा महत्तम वापर झाला पाहिजे, या दृष्टीनं शेतकऱ्याच्या बांधापर्यंत ड्रिपनी पाणी त्याच्या शेतीमध्ये जाईल अशा प्रकारची योजना ही सोबत तयार